हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लोकरीचे फूल शिकणार आहोत. किती सुंदर पॅटर्न आहे बघा. हे फूल बनवायला खूप सोपे आहे. चला तर मग यासाठी मी 4 प्लाय वूल घेतली आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात आपण गुलाबी रंगाने करणार आहोत. साखळ्या करायच्या आहेत. पहिले 4 साखळ्या करून घ्या आणि 4 साखळ्या झाल्या की पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल. हे बघा. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून एक साखळी करा गॅप म्हणून. आता या रिंगमध्ये आपल्याला असंच करायचं आहे. एक खांब, एक साखळी, परत एक खांब, एक साखळी, असे आपल्याला टोटल 8 खांब करायचे आहे. 8 DC, 1 DC 1 चेन, 1 DC 1 चेन, अशा प्रकारे 8 खांब आपण करून घेऊ. हे बघा, 8 खांबाचे बनवून झालेले आहेत. एक साखळी केली आहे आणि पहिला जो खांब होता तिथे स्लिप स्टिचनी अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. हे बघा, सर्कल पूर्ण झालेला आहे. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता आपण नवीन रंग जोडणार आहे. पांढरा रंग मी जोडत आहे. कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला आणि आता याच गॅपमध्ये आपल्याला टोटल 5 खांब करायचं आहे. 5 DC इन सेम गॅप. 4 आणि 5. आता लूप वर खेचायचा आहे आणि पहिला जो खांब होता तिथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर काढायचं आहे. हे बघा, म्हणजे हे पॉपकॉर्न स्टिच झालं. आता एक साखळी करा गाठ म्हणून आणि आता 4 साखळ्या करा गॅप म्हणून. आता पुढच्या गॅपमध्ये सेम असंच करायचं आहे. 5 DC इन सेम गॅप. 5 खांब करायचे आहेत एकाच गॅपमध्ये. 3, 4 आणि 5. 5 खांब झाल्यावर लूप वर खेचा आणि पहिल्या खांबातून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप वर खेचायचे. आता एक साखळी करा, म्हणजे गाठ बसेल. हा आपला पॉपकॉर्न स्टिच झाला. आता 4 साखळ्या गॅप म्हणून. आता पुढच्या गॅपमध्ये असं आता आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये एक एक पॉपकॉर्न स्टिच करायचं आहे. पॉपकॉर्न स्टिच बनवण्यासाठी आपण 5 खांब करत आहोत. अशा प्रकारे हा राऊंड आता पूर्ण करूया. हे बघा, हा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे. शेवटच्या 4 साखळ्या केलेल्या आहेत. आता पॉपकॉर्न स्टिचच्या वरती इथे किंवा पहिला जो खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. एक साखळी करा, दोरा कट करून घ्या. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंडसुद्धा झालेला आहे. हे बघा, पाठीमागून अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला परत गुलाबी रंग जोडायचा आहे. कोणत्याही एका गॅपमध्ये 4 चेनच्या गॅपमध्ये आपण जोडत आहोत. स्लिप स्टिच करायची आहे आणि आता एक साखळी करा आणि आता इथे एक हाफ DC करा, अर्धा खांब आणि 5 खांब करायचं आहे. सगळं आपण एकाच गॅपमध्ये करत आहोत. आता 5 खांब करायचे आहे. 4 आणि 5. 5 खांब झाले. आता 2 साखळ्या करा आणि परत 5 खांब करायचे आहे. पाच खांब झाले की एक हाफ DC करायचा. आता पुढच्या गॅपमध्ये इथे स्लिप स्टिच करायची. हे बघा, अशा प्रकारे एक फुलाची पाकळी तयार झालेली आहे. आता एक साखळी करा, एक हाफ DC करा, 5 खांब करा, 5 DC, 5 डबल क्रोशा,
5 डबल क्रोशा झाले की 2 साखळ्या करा आणि परत 5 खांब त्याच गॅपमध्ये करायचे आहेत. आणि 5 खांब झाल्यावर एक हाफ डेसी करायचा. अशा प्रकारे एक पाकळी पूर्ण झाली. आता पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. एक साखळी करा. हे बघा 2 पाकळ्या किती छान दिसत आहेत. आता एक हाफ डेसी करा. 5 खांब, 2 3 4 5. 5 खांब झाले की 2 साखळ्या, परत 5 खांब, 1 2 3 4 5. 5 खांब झाल्यावर परत एक हाफ डेसी करायचा, म्हणजे आपली पाकळी पूर्ण झाली. हे बघा अशा प्रकारे मी 3 पाकळ्या बनवून दाखवल्या आहेत. उरलेल्या सगळ्या पाकळ्या तुम्ही बनवून घ्या. हे बघा सगळ्या पाकळ्या माझ्या बनवून झालेल्या किती छान दिसत आहेत. आता जे पहिले आपण सुरुवात केली होती, एक साखळी केली होती, तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. एक साखळी करा, दोरा कट करून घ्या. हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. हे बघा किती छान दिसत आहे. तुम्ही फूल असंच ठेवलं तरी चालेल, पण बॉर्डर करूया आपण. पांढऱ्या रंगाने मी बॉर्डर करत आहे. 2 पाकळ्यांच्या मध्ये जी गॅप आहे तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा तिथेच एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. हे फूल बनवायला खूपच सोपे आहे. अगदी नवीन शिकणारे सुद्धा हे फूल बनवू शकतील. हे बघा सिंगल क्रोशा माझे झाले आहे. आता 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा, 2 साखळ्या करायच्या आणि अजून एक सिंगल क्रोशा करायचा. हे बघा आता परत प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा बॉर्डर आपली झालेली आहे पानाची. आता इथे काय करायचं आहे बघा, हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे त्या पॉपकॉर्न स्टिचच्या पाठीमागून क्रोशा हुक कशा प्रकारे घालायची आहे. हे बघा आणि दोऱ्याचा विळा बाहेर काढायचा आहे आणि तिथे सिंगल क्रोशा करायचा अशा प्रकारे. हे बघा म्हणजे ती पाकळी पॉपकॉर्न स्टिचला टच झाल्यासारखी दिसेल. आता परत प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. 2 चेनची गॅप येईस्तोवर. आता 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशा. हे बघा आता परत प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा सिंगल क्रोशा झाल्यावर हे बघा किती सुंदर दिसते पाकळी. हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्या पाठीमागून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा विळा वर घ्यायचा आहे आणि तिथे एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता अशाच प्रकारे सगळ्या पाकळ्या पूर्ण करा. पांढऱ्या बॉर्डरनी हे फूल खूपच उठून दिसते. या फुलाचा उपयोग तुम्ही तोरणामध्ये करू शकता किंवा अशी 10-12 फुलं बनवून ठेवली तर ताटाभोवती रांगोळी म्हणून सुद्धा तुम्ही सजवू शकता. समईभोवती आरास करू शकता. चला तर मग पांढऱ्या रंगाने आपण बॉर्डर पूर्ण करू. प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशा. अशा प्रकारे ही बॉर्डर आपण पूर्ण करू.
बघा पांढऱ्या रंगाने बॉर्डर माझी पूर्ण झालेली आहे. आता पहिला जो सिंगल क्रोशा होता तिथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचा. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा अशा प्रकारे आपले फूल तयार झालेले आहे 2 रंगामध्ये. आता प्रत्येक पाकळ्या बोटांनी अशा व्यवस्थित सरळ करून घ्या. हे बघा किती सुंदर दिसते 2 रंगात फूल. आता याचे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते पाठीमागे हाईड करून कट करायचे आहेत अशा प्रकारे. मैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास या व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा प्रकारे सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं बनवू शकतील. थँक्यू.